शिक्षणानंतर नोकरी असं आपल्या शिक्षित तरुणाचं जणू समीकरणच। परंतु उच्च शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी थोडे दिवस नोकरी करून शेतीसाठी गावी येणाऱ्यांचं प्रमाण तसं कमीच। वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर गावचे संजय कान्हेड हे देखील त्यांच्यापैकी एक। 1990 साली एमकॉम पर्यंतचं शिक्षण घेऊन पुण्या मुंबईत निमसरकारी तसंच खासगी नोकरी करून घरची 22 एकर कोरडवाहू शेती कसण्यासाठी कान्हेड गावी आले। शेतीला थोडी बहुत पाण्याची सोय करून त्यांनी फळबागायती पिकं घेण्यावर आपला भर दिलाय। सध्या त्यांच्याकडे 2 एकरात सघन पद्धतीनं लागवड केलेलं पेरूचं पीक आहे। आज आपण त्यांच्या पेरू शेतीची पाहणी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात शिरपूरला जाऊयात। वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर गावी संजय कान्हेड यांची 22 एकर कोरडवाहू शेती आहे। गेल्या 8 ते 10 वर्षांपासून ते आपली शेती कसतायत। हळूहळू त्यांनी शेती करण्याच्या आणि पीक पद्धतीत बदल करून शेतीपासूनचं एकरी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यशही येऊ लागलंय। मी एमकॉम शिक्षण पूर्ण केल्यानंतर औरंगाबादला एका खाजगी कंपनीत सेंट्रल एक्साइज आणि कस्टमचं काम करायचो। काही दिवस मी पुण्यात पण नोकरी केली, औरंगाबादलाही नोकरी केली, मुंबईतही नोकरी केली। वडिलोपार्जित घरी शेती होती, नोकरीत मन रमत नव्हतं, म्हणून मी नोकरी सोडून शेती करायला आलो। शेतीमध्ये विहीर खोदली, विहिरीला पाणी जेमतेम होतं। मग मी आडवे त्याला बोर केले, एक शेत तलाव घेतला कृषी विभागाकडून आणि माझ्याकडं पाण्याची उपलब्धता ही शेतीत थोडीफार उपलब्ध झाल्यानंतर मग मी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला। पेरू लागवडीसाठी शशिकांत पवार यांनी कृषी विभागाचं मार्गदर्शन घेतलं। राहुरी, पुणे, लखनौ या ठिकाणी फिरून माहिती घेतली। योग्य माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सघन पद्धतीनं पेरूची लागवड केली। पेरूची लागवड ही मी उत्तर दक्षिण 8 फूट आणि पूर्व पश्चिम ही 6 फुटावर केली। याच्या मागे सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे। मी ऐकलं की हवा कुठून कशी वाहते आणि सूर्यप्रकाश कसा पडतो, म्हणून काही तज्ज्ञांशी सल्लामसलत करून त्याचं सुद्धा अंतर मी हे केलं, म्हणजे ठरवलं की आपण उत्तर दक्षिण किती ठेवायचं, पूर्व पश्चिम किती ठेवायचं। त्याच्यानंतर मी राहुरी कृषी विद्यापीठाचं पुण्याला एक फळ संशोधन केंद्र आहे गणेश खिंडला, तिथनं L49 जातीचे दाब कलम मी आणली। ॲक्च्युली ग्राफ्ट कलमसुद्धा मिळतात, पण ग्राफ्ट कलम मला मान्य नव्हती, म्हणून मी दाब कलम आणली आणि दाब कलम आपण ती लावली। आणि लावतानाच आपण सुरुवातीलाच बेड केले। आधी जर खड्डा खोदून जर लावलं आणि नंतर बेड केले तर त्याचा अनिष्ट परिणाम झाडावरती होऊ शकतो, म्हणून सुरुवातीला आपण कंपाऊंड, बेड, ठिबक आणि नंतर झाडाची मांडणी केली। या हिशोबाने माझे 1.25 एकरामध्ये जवळपास 1550 झाडं आपण लावलेले आहेत। कृषी विभागाच्या मदतीनं त्यांना पेरूचं चांगलं उत्पादन घेण्यात यश आलंय। ऑगस्ट 2012 मध्ये त्यांनी लखनौ 49 वाणाची 1550 रोपं आणून त्यांची लागवड केली आहे। फळबाग लागवड करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी पेरू लागवड करायचं ठरवलं। त्यांनी माझ्याकडे एक प्रस्ताव ठेवला की साहेब आपल्याला पेरू लागवड करायची। तर आमच्याकडे EGS मध्ये काय म्हणजे पेरूसाठी अनुदान नव्हतं। तेव्हा त्यांना मी सांगितलं की बाबा सघन लागवड जर केली पेरूची तर त्याच्यासाठी 50% अनुदानावर तुम्हाला 1 एकरमध्ये पेरू घेता येते। तेव्हा त्यांनी प्रस्ताव तयार करून 1 एकरमध्ये सघन पद्धतीने लागवड करायचं ठरवलं आणि त्यांना आम्ही म्हणजे 50% अनुदान त्याच्यामध्ये आहे। त्यांना आम्ही 1 एकरासाठी 20,000 रुपये अनुदान दिले। त्यांनी या बागेमध्ये बेडवर पेरूची लागवड करून त्यांना ड्रीपद्वारे त्यांनी हे केलं आणि ते या शेतामध्ये स्वतः मेहनत करतात, झाडाची कटिंगसुद्धा स्वतः करतात। त्यांच्यामुळे आता सध्या त्यांच्या झाडावर कमीत कमी 4 ते 5 किलो पेरू आहेत। आपण जर एका किलोला 10 रुपये जर धरले तर जवळपास ते 50 ते 60 रुपयाच्या एका झाडावर त्यांना उत्पादन मिळते। कान्हेड यांच्याकडे सिंचनाची खात्रीशीर सोय नसल्यानं त्यांनी कोरडवाहू आणि त्यातही कमी त्रासाचं फळपीक म्हणून पेरूची निवड केली। फळबाग लागवडीत मी पाणी कंटिन्यू आपल्याकडे राहील की नाही हे शाश्वती नव्हती, म्हणून मी असं फळपीक निवडण्याच्या विचारात होतो की ज्याला सुरुवातीच्या अवस्थेत पाणी चालतं, पण नंतर पाणी नसलं तरी फळबाग टिकू शकते। आणि त्या फळबागेचा आयुष्याचा सुद्धा मी विचार केला आणि नैसर्गिक येणारे धोके याचा सुद्धा विचार करून मग मी विदर्भात काही वर्धेला एक घन लागवड पद्धतीची बाग पाहिली, पश्चिम महाराष्ट्रात गेलो, ICR लखनौला सुद्धा गेलो
आणि त्याच्यानंतर मी असा निर्णय घेतला की आपण घन लागवड पेरूची करू. म्हणजे एकदा जर का पेरूची लागवड केली तर 30 ते 40 वर्ष पेरूची बाग टिकू शकते आणि त्याच्यापासून आपल्याला शाश्वत उत्पन्न मिळू शकते. आणि पेरू जास्तीत जास्त सेंद्रियवर ठेवण्याचा भर आहे. म्हणजे आपणही पेरू खाऊ तर विष आपल्या पोटात जायला नाही पाहिजे आणि आपण ज्यांना देऊ त्यांना सुद्धा द्यायला नाही पाहिजे. संजय कान्हेड यांनी जैविक पद्धतीनं नियंत्रणावर भर दिलाय. त्यामुळे बाग निरोगी असून कमी खर्चात शेतीचं व्यवस्थापन होतंय. 1-2 स्प्रेइंगमध्ये ते रोग निघून जातात आणि फळमाशीचा एक त्रास होतो. म्हणून आपण केमिकल कंट्रोल न करता आपण बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलमध्ये माशीचे सापळे आपण आपल्या बागेमध्ये लावले. त्याच्यामुळं माझ्या फळबागेत कुठलंही फळमाशी आज मितीतोपर्यंत तरी नाही. आणि त्या फळमाशीसाठी जी एक लूर येते ती लूर आपण दर 2 महिन्याला बदलतो. त्याची किंमत 60 रुपये येते. पण केमिकलचा जो खर्च येतो आणि मॅन पॉवर लागतो त्याच्यापेक्षा हे परवडतं. यंदापासून कान्हेड यांच्या बागेतनं पेरूचं उत्पादन मिळू लागलंय. वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी एक हंगाम घेतला असून आता दुसरा हंगाम त्यांना ऑगस्ट महिन्यात मिळणार आहे. पेरूची बाग लावून मला आज 2 वर्ष होतील. ऑगस्टमध्ये मार्चमध्ये आपण एक 15 रुपये किलोनी 20-25 कॅरेट माल विकला आणि सध्या पेरूवर प्रत्येक झाडावर एक 5-5, 7-7 किलो पेरू आहेत जे ऑगस्टमध्ये विक्रीला येतील. आणि एक झाड 10 रुपये किलोनी विकलं तर एका झाडाचे 50 ते 60 रुपये मिळतील. असं माझ्याकडं 1500 झाडं आहेत तर 1500 झाडाचे मला 70-75 हजार रुपये मिळतील. विदर्भात रानटी जनावरांचा प्रश्न सगळ्यात गंभीर आहे. त्यापासून पिकाचं रक्षण करायचं असल्यास कुंपण हाच एक चांगला पर्याय असल्यानं कान्हेड यांनी आपल्या बागेला कुंपण करून घेतलंय. रानडुक्कर आहे तर तो त्रास होऊ नये आणि माझी बाग नुकसानीत जाऊ नये म्हणून मी अँगलसह 5 पदरी ताराचं फेन्सिंग केलं. ते फेन्सिंग करत असताना मला जवळपास 1.5 लाख रुपये खर्च आला 2 एकराचं फेन्सिंग करायला. आणि पेरूची लागवड, पेरूचे रोपं, ठिबक आणि लागवड असं मिळून जवळपास मला 4 लाख रुपये या बागेसाठी खर्च आला. त्याच्यासाठी मी बँक ऑफ महाराष्ट्राकडून कर्ज घेतलं आणि ते कर्ज मी 5 वर्षात परतफेड करणार आहे. यावर्षी मला जे पैसे मिळतील ते सुद्धा मी कर्जात भरणार आहे. भविष्यात 2-3 वर्षात माझी बाग पूर्ण कर्जमुक्त होऊन नंतर मला पर एकरातून मिनिमम 1 ते मॅक्सिमम 1.5 लाख 2 लाखापर्यंत उत्पादन मिळेल अशी मला अपेक्षा आहे. सध्या कान्हेड यांच्यावर किमान 4 लाख रुपयांचं कर्ज आहे. हे कर्ज किमान 5 वर्षात फिटेल तर पेरूची बाग अंदाजे 40 वर्ष उत्पादन देईल. अशात रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर कमीत कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. देशी गाई 1-2 विकत घेतल्या. जीवामृत करण्यासाठी म्हणून देशी गाई घेतल्या. त्याचा आपण शेण, गोमूत्र असं एक 3 दिवस फॉर्मेंटेशन करतो. नंतर ते जीवामृत पेरूच्या झाडाला देतो आणि गोमित्र जे आहे तर ते ठिबकमधून विंचुरीद्वारे प्रत्येक झाडापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतो. त्याच्यामुळं फळावर चकाकी येते आणि फळाची चवसुद्धा चांगली येते पेरू म्हणून. तर आपण जर मार्केटमध्ये पेरू नेले तर आपले पेरू चांगल्या प्रकारे विकल्या जातात. आणि एक आपण नैसर्गिक म्हणजे स्वरूपातलं ब्रासोनोलाईट येतं जे ग्रोथ हार्मोन आहे, बाहेरच्या देशातून येतं. ते पेरूची साईज पण वाढवतं, पेरूची चव पण वाढवतं. तर ते मार्केटमधलं ब्रासोनोलाईट 0.01% ते आपण पेरूवर वाढीच्या अवस्थेत वापरतो. त्याच्यामुळं सुद्धा झाडाची म्हणजे फळाची चव आणि फळाची साईज मेंटेन व्हायला मदत होते. आणि जीवामृत तर आपण वापरतोच. विदर्भातील कोरडवाहू शेती परवडत नाही म्हणून इथले भूमिपुत्र रोजगार शोधत मुंबई पुण्याला जातात. मिळेल ते काम करतात आणि दिवस काढतात. पण संजय कान्हेड यांनी मात्र शहर फिरून येऊन पुन्हा शेतीत पाय घट्ट रोवलेत. भविष्यात ग्रामीण भागातले तरुण त्यांच्याच मार्गाने जातील अशी अपेक्षा आहे. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, वाशिम.